हाय डिअर स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय युझिंग ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हे टाईप बघितलं. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रेशन बाय युझिंग सबस्टिट्यूशन. सो इंटिग्रेशन फाइंड आउट करताना काही असे एक्झाम्पल असतात जिथं आपल्याला सबस्टिट्यूशन यूज करून तो दिलेला एक्झाम्पल सिंपल एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट करता येईल. ओके, सो ह्या मेथडची जी प्रोसिजर आहे ती आपण एक्झाम्पल थ्रूच बघूया. So write down question. Integrate the following function. Integrate the following function with respect to x. So example first, sin square x into cos x cos x. सो आता ह्या टाइप मध्ये बघा, जो दिलेला फंक्शन आहे तो अगोदर आपण लिहून घेऊया. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. आता इथे असं कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे जेणेकरून ह्याचा इंटिग्रेशन तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. पण तुम्ही जर का हा टर्म ऑब्झर्व केला तर काय लक्षात येईल? येस, येस, तुम्हाला इथे काय ऑब्झर्व करायचंय, जो दिलेला फंक्शन आहे त्याच्यामध्ये असा कोणता तर टर्म अवेलेबल आहे का जेणेकरून त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथं एक्झिस्ट असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो टर्म आहे तो काय, साइन स्क्वेअर एक्स. ओके, तर मेन टर्म कोणती आहे, साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? येस, वी हॅव डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज व्हॉट, कॉस एक्स. सो इट इज अवेलेबल हिअर. कुठं अवेलेबल आहे? येस, इट इज अवेलेबल. सो अशा प्रकारच्या टर्मला आपण काय करू शकतो, सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. म्हणजे थोडक्यात थीम लक्षात येते का तुमच्या? बघा, असे टर्म्स जेणेकरून तुम्ही सबस्टिट्यूशन केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे काय असायला पाहिजे, एक्झिस्ट असायला पाहिजे किंवा ऍडजस्ट करता यायला पाहिजे. ओके, सो आता हे जी प्रोसिजर बघूया कसं सॉल्व्ह करायचं. कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. ओके, सो आता इथं आपण काय करणार आहोत बघा, साइन एक्सच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करणार आहोत. सो तो सबस्टिट्यूशन कसं करायचं बघा, पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. मग आता साइन एक्स इक्वल टू टी जेव्हा सबस्टिट्यूशन करतो तेव्हा आपल्याला ह्या डीएक्स ची व्हॅल्यू तिथं चेंज करावं लागेल. बिकॉज ऑल द व्हेरिएबल्स वी आर चेंजिंग फ्रॉम एक्स टू टी. सो आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो सुद्धा चेंज करावा लागेल फ्रॉम डीएक्स टू dt. ओके, सो त्यासाठी ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? येस, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस एक्स इंटू डीएक्स. ओके, आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, इट इज 1 इंटू dt. म्हणजे थोडक्यात कॉस एक्स dx ची व्हॅल्यू काय आली, dt. ओके, सो इथे आपण x चा जो डेरिव्हेटिव्ह घेतो त्यामुळे इथे dx दिलाय, आणि जेव्हा t चा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा dt. किंवा हेच तुम्ही असेही लिहू शकता, डिफरन्शिएट अबोव विथ रिस्पेक्ट टू t. ओके, आय विल राइट इन अनदर फॉर्म. ओके, लक्ष द्या. सो डिफरन्शिएट अबोव विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता इथं बघा, टी इज इक्वल टू साइन एक्स लिहिलं तर चालेल. येस, टी इज इक्वल टू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स व्हॉट, इट इज dt अपॉन dx इज इक्वल टू काय, डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता इथे काय करतोय आपण, हा जो dx आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट केला, म्हणजेच काय केलं आपण, कॉस एक्स dx. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dt, कॉस एक्स dx. तोच इथं आपण डायरेक्टली घेतो. काय करतोय, अगोदर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यामुळे तो काय, dx, आणि टी चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू dt. ओके,
सो शक्यतो ह्या प्रोसिजरनं ह्या स्टेपनं जावा म्हणजे सिम्पली लक्षात येईल. येस. सो हे झालं आपण सबस्टिट्यूशन केलं. आता बघा सबस्टिट्यूशन काय केलं आपण. येस, sin x इज इक्वल टू टी मीन्स आय इज इक्वल टू ह्याला नंबर 1 म्हणा. सो इंटिग्रेशन 1 becomes I is equal to integration of what is sin square x. It is sin square x is nothing but what, sin x च्या ठिकाणी t ठेवला, so it becomes what, t square. लक्षात येते. sin square x is nothing but sin x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सो sin x च्या ठिकाणी t ठेवल्यावर हा काय होईल, t स्क्वेअर. त्यानंतर cos x dx ची व्हॅल्यू काय बघा. येस, cos x dx is nothing but what, it is dt. So this cos x dx becomes what, dt. लक्षात येते. आता सिंपल आहे, जसं x स्क्वेअर चा इंटिग्रेशन काढता तसंच t स्क्वेअर चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू t काय येईल, इट इज t क्यूब अपॉन t प्लस c. सो I is equal to what, इट इज t क्यूब अपॉन 3 प्लस c. आता t ची व्हॅल्यू काय ठेवली होती आपण. येस, you know that what is the value of t. yes, it is what, sin x. ती व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करूया. सो काय येईल मग इथं, I is equal to put t is equal to sin x, so it is what, sin cube x upon 3 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय करू शकता, बाय युजिंग सबस्टिट्यूशन फाइंड आउट करू शकता. ओके. सो आता हे कसं ओळखता यायला पाहिजे तुम्हाला. एक्झाम्पल जो आहे तो रेग्युलर मेथडनं जर का सॉल्व्ह होत नसेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर का तिथं अवेलेबल असेल तर तुम्ही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड यूज करू शकता. सो आय विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल, कॉस ऑफ रूट एक्स अपॉन रूट एक्स. ओके. सो आता बघा, कॉस ऑफ रूट एक्स अपॉन रूट एक्स मध्ये इथं आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायचं आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ओके. सो व्हॉट विल बी द आवर सबस्टिट्यूशन. आवर सबस्टिट्यूशन विल बी रूट एक्स, जेणेकरून त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह काय होईल, एक्झिस्ट होईल. सो सुरुवातीला मी दिलेलं एक्झाम्पल लिहून घेतो. सोल्युशन, लेट f of x is equal to what, cos of root x upon root x. ओके. सो रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इट इज व्हॉट, इट इज स्टँडर्ड वन, इट इज 1 अपॉन 2 रूट एक्स. आता तुम्ही म्हणाल इथं फक्त रूट एक्स अवेलेबल आहे, पण इथं जर का फक्त रूट एक्स आहे तुम्ही कॉन्स्टंट ऍडजस्ट करू शकता. काय करणार इथं, येस, हा जो 2 आहे तो मी इकडे शिफ्ट करेन, म्हणजेच 2 रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 अपॉन रूट एक्स. ओके. सो थोडक्यात काय करता येईल तुम्हाला, हा जो कॉन्स्टंट आहे तो तुम्हाला तिथं ऍडजस्ट करता येईल. सो आपण इंटिग्रेशन कन्सिडर करूया. कन्सिडर I is equal to what, integration of cos root x upon root x into dx. सबस्टिट्यूशन काय ठरलं आपलं, पुट root x is equal to t. So differentiating above, root x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन 2 रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू काय काढलं, लेफ्ट हँड साइड इज dx and what is right hand side, derivative of t is 1 into dt. आता आपल्याजवळ कोणती टर्म आहे बघा, तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर आपल्याजवळ जी टर्म आहे ती काय आहे, रूट एक्स इंटू dx अपॉन रूट एक्स. सो आपण त्याची जी व्हॅल्यू आहे ती त्याची व्हॅल्यू आपण ह्याच्यावरनं काढू शकतो. हा 2 इकडं राईट हँड साइडला शिफ्ट करा, म्हणजेच dx अपॉन रूट एक्स काय भेटेल तुम्हाला, इट इज 2 dt. ओके. सो dx अपॉन रूट एक्स विल बी व्हॉट, 2 dt. म्हणजे तुम्ही ह्याची व्हॅल्यू जी आहे dx अपॉन रूट एक्स ची काय पुटअप करू शकता,
2 dt. So now write down this integration is 1. So therefore 1 becomes, after this substitution, 1 ची व्हॅल्यू काय येईल बघा. Yes. Okay. So I will write value of 1. It is what? I as it is. I is equal to cos of h च्या ठिकाणी काय येईल? t into root x dx upon root x. Cos of root x च्या ठिकाणी t ठेवला आणि dx upon root x ची व्हॅल्यू काय आहे? It is 2 dt. So to take constant outside, integration of it is what? Cos t dt. So what is the integration of cos t? It is 2 as it is. Integration of cos t is sin t plus c. So त्यामुळं व्हॅल्यू काय येईल इंटिग्रेशनची 2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? टी काय सबस्टिट्यूशन केलं तर आपण? इट इज रूट एक्स प्लस सी. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? जो दिलेला इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू काय करू शकता? फाइंड आउट करू शकता. सो फक्त ऑब्झर्व काय करायचं? जो दिलेला टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे? अवेलेबल असायला पाहिजे. ओके. सो नाउ आय विल गो टू next example. Yes. So write down next example. G. It is what? 3x into bracket मध्ये square root मध्ये काय येईल? x square plus 4. ओके. सो सोल्युशन मध्ये अगोदर f of x ची व्हॅल्यू लिहून घ्या. लेट f of x is equal to काय? 3x in square root x square plus 4. आता तुम्ही म्हणाली तर सबस्टिट्यूशन काय करायचं? ओके. सो इथं तुम्ही सबस्टिट्यूशन काय करू शकता? असं सबस्टिट्यूशन करायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय व्हायला पाहिजे? एक्झिस्ट. सो मी इथं पूर्ण एक्स स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू सबस्टिट्यूशन करतो. ओके. अगोदर आपण इंटिग्रेशन कन्सिडर करूया म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन करायला सिंपल जाईल. सो कन्सिडर आय इज इक्वल टू म्हणा. Consider I is equal to integration of 3x in bracket x square plus 4 into dx. सो इथं काय करूया? सबस्टिट्यूशन पुट. जो स्क्वेअर रूट मधला जो टर्म आहे तो पूर्ण सबस्टिट्यूशन करूया, कारण ही काय स्टँडर्ड तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसेना. फक्त अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4 असला असता त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढता आलं असता, पण बाहेर कशाने मल्टिप्लाय? 3x नाही, फक्त अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 4 असला असता तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकला असता. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा एक फॉर्म्युला आहे, पण इथं मल्टिप्लाय कशाने? 3x नाही. सो काय करूया आपण? सबस्टिट्यूशन काय करूया? पुट x square plus 4 is equal to t. So differentiating above काय भेटेल? डिफरन्शिएटिंग अबोव x square plus 4 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 4 चा 0. सो 2x into dx is equal to काय येईल? dt. पण आपल्याजवळ काय आहे? 3x आहे. सो तो 3x कसं करता येईल बघा ऍडजस्टमेंट. x ची व्हॅल्यू फक्त ठेवूया आपण. सो x dx इज इक्वल टू व्हॉट इट इज? dt अपॉन 2. सो इतकं सफिशियंट आहे. सो राईट डाउन दिस इंटिग्रेशन ॲज 1. आता इंटिग्रेशन 1 ची व्हॅल्यू काय येईल? 1 बिकम्स I इज इक्वल टू बघा इंटिग्रेशन ऑफ, अगोदर मी स्क्वेअर रूट मधली टर्म लिहितो. इट इज व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 म्हणजे काय झालं? टी. ओके. त्यानंतर एक्स डीएक्स 3 ॲज इट इज मी इथं कॉन्स्टंट बाहेर घेतोय. सो फक्त कशाची व्हॅल्यू पुटअप करतोय? एक्स इंटू डीएक्स. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इंटू डीएक्स? येस, इट इज व्हॉट? x into dx is equal to dt upon 2. So it becomes what? dt upon 2.
सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स dx. आता हा कॉन्स्टंट आहे 2, तो देखील तुम्ही बाहेर काढू शकता. येस. आणि जो इंटिग्रेशन आहे तो मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितोय. सो इट इज व्हॉट 3 टेक कॉन्स्टंट 2 आउटसाइड आणि रूट टी म्हणजेच काय, इट इज टी रेस टू 1/2 dt. So काय लिहायचं इंटिग्रेशन? येस, इट विल बी 3/2 ॲज इट इज. टी रेस टू 1/2 चे इंटिग्रेशन काय येईल? टी रेस टू 1/2 प्लस 1 म्हणजेच 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. सो आता इथे कॅन्सल काय होईल? हा 3/2 आणि हा 3/2 कॅन्सल होईल आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल? इट इज आय इक्वल टू टी रेस टू 3/2 प्लस सी. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी? कारण तुम्हाला जो दिलेला एक्झाम्पल होता हा एक्स मध्ये होता. सो इट इज ऑब्वियस दॅट युअर सोल्युशन मस्ट बी इन द फॉर्म ऑफ एक्स. सो देअरफॉर विल रिप्लेस टी बाय काय, टी ची व्हॅल्यू काय पुटअप केली होती आपण? एक्स स्क्वेअर प्लस 4. ओके. सो व्हॉट इज युअर व्हॅल्यू? व्हॉट इज युअर इंटिग्रेशन आन्सर? इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4 रेस टू 3/2 प्लस सी. सो अशा प्रकारे तुम्ही इंटिग्रेशन बाय युजिंग सबस्टिट्यूशन हे फाइंड आउट करू शकता. सो नाउ वी विल मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. So example number 2b, it is what 1 upon x into log x bracket cube. So example बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे it is not of the standard form. Okay. So what you have to do? बघा, log x is equal to तुम्ही जर का t सबस्टिट्यूशन यूज केलं तर तुम्हाला काय करता येईल? त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे 1/x तो इथं अवेलेबल आहे. लक्षात येतो का बघा तुम्हाला? ओके. फर्स्ट आय विल राईट द एक्झाम्पल सोल्युशन. लेट ओके. सोल्युशन मध्ये काय करा? लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिहा. इट इज व्हॉट 1/x इंटू log x ब्रॅकेट क्यूब. येस. आता log x इज इक्वल टू तुम्ही जेव्हा सबस्टिट्यूशन कराल t तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? येस, वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is what 1/x. So it is available here. So त्यामुळे तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके. सो कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/x into log x bracket cube into dx. So put log x is equal to t. So काय येईल ह्याची व्हॅल्यू? डिफरन्शिएटिंग अबोव. येस, you will get what? लेफ्ट हँड साइड काय येईल? इट इज 1/x into dx is equal to what? dt. ओके. सो काय येईल बघा? इंटिग्रेशन 1, yes, it will converted into I is equal to, it is what? Integration of 1 upon log x ची व्हॅल्यू काय ठेवली आपण? t. So it becomes what? t cube. Then what is the value of dx upon x? dx upon x ची व्हॅल्यू काय इथं? yes, it is dt. So हा कशामध्ये कन्वर्ट होईल? जस्ट इट इज dt. पण 1/t cube चे इंटिग्रेशन कसं काढाल? तो t cube न्यूमरेटरला आणा म्हणजे इट बिकम्स व्हॉट? t रेस टू -3 इंटू dt. ओके. त्यानंतर इथं काय करता येईल बघा? t रेस टू -3 चे इंटिग्रेशन इट इज व्हॉट? t रेस टू -3 प्लस 1 अपॉन -3 प्लस 1 प्लस c म्हणजेच t रेस टू -2 अपॉन -2
प्लस सी. ओके. सो आता तो जो टी रेस टू मायनस टू आहे तो आपण डिनॉमिनेटरला घेऊन जाऊया. सो व्हॉट इट बिकम्स, येस, इज आय इज इक्वल टू व्हॅल्यू काय येईल, 1 अपॉन -2 ॲज इट इज. हा जो टी रेस टू मायनस टू आहे तो डिनॉमिनेटरला आणला म्हणजे इट बिकम्स व्हॉट, टी स्क्वेअर प्लस सी. ओके. सो आता लॉग ची टी ची व्हॅल्यू काय ठेवली होती आपण, येस, इट इज व्हॉट, लॉग एक्स. सो आता ती इथं रिसबस्टिट्यूट करणार आहोत म्हणजेच आपल्याला काय भेटेल, व्हॉट इज आवर आन्सर, -1/2. ओके, हा मायनस साइन वरती घेतलाय, इनटू टी स्क्वेअर. टी स्क्वेअर मीन्स व्हॉट, इट इज log x bracket square plus c. So this is what our final answer for given integration. So now we will move to next example. Yes. So काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायचं आहे हे थोडं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर कळेल. ओके. सो एक्झाम्पल नंबर 2i. इथं काय दिलं फंक्शन तुम्हाला, 1 अपॉन e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता इथे सबस्टिट्यूशन तुम्हाला डायरेक्टली करणार नाहीये. ओके. सो सुरुवातीला आपण दिलेला फंक्शन लिहून घेऊया. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, येस, ओके. सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी दिली आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. इट इज व्हॉट, 1 अपॉन e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे सिम्प्लिफिकेशन काय करायचं बघा, 1 अपॉन e रेस टू एक्स ॲज इट इज. हा जो e रेस टू एक्स आहे तो कसं लिहिता येईल आपल्याला, इट कॅन बी रिटर्न ॲज 1 अपॉन e रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं सिम्प्लिफिकेशन काय करायचंय, हा जो e रेस टू एक्स आहे तो क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या म्हणजेच काय भेटेल आपल्याला इथं, e रेस टू 2x प्लस 1. ओके. डिनॉमिनेटरला काय येईल, e रेस टू x bracket square. So this is nothing but what, 1 upon, you can write a upon b bracket square as what, a square upon b square. म्हणजेच हे कसं लिहिता येईल, इट इज e रेस टू 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन e रेस टू x चा स्क्वेअर काय येईल, e रेस टू 2x. हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला असल्यामुळं ही टर्म काय कशी लिहिता येईल, इट कॅन बी रिटर्न ॲज e raised to 2x upon e raised to 2x plus 1 bracket square. So this is what your f of x. आता तुम्हाला इथं काय करता येईल, सबस्टिट्यूशन करता येईल. काय करायचं सबस्टिट्यूशन, येस, you have to put e raised to 2x is equal to t. Okay. So consider integration is equal to, काय लिहाल इथं व्हॅल्यू, I is equal to integration of e raised to 2x upon e raised to 2x plus 1 bracket square into dx. So इथे सबस्टिट्यूशन काय करा, e raised to 2x is equal to, किंवा डायरेक्टली इथं काय लिहिलं तर चालेल, येस, व्हॉट आय विल पुट, कारण तुम्ही फक्त e raised to 2x ठेवला तर परत तुम्हाला आणखी सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सो त्यापेक्षा इथं काय करतो मी, डायरेक्टली e रेस टू 2x प्लस 1 इज इक्वल टू टी पुटअप करतो जेणेकरून तुम्हाला हा टोटल टर्मची व्हॅल्यू काय भेटेल, टी. ओके. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, e रेस टू 2x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, इट इज व्हॉट, 2. So therefore its value is 2 into e raised to 2x into dx is equal to dt. सो आता जो हा जो इंटिग्रेशन आहे 1 त्याची व्हॅल्यू काय येईल बघा, येस,
So now I will write the value of integral 1 after the substitution. Okay. Yes. So the value file integration 1 becomes, it is what? I is equal to integration of e raised to 2x ची व्हॅल्यू ती आपण काढलेली नाहीये, इथे काढूया. इट इज व्हॉट e raised to 2x into dx is equal to, जो 2 आलता तो इकडे शिफ्ट केला म्हणजेच काय भेटतो आपल्याला dt upon 2. ओके. So here it is what 1 upon e raised to 2x plus 1 ची व्हॅल्यू काय येईल t. So it is what t square into dx ची व्हॅल्यू काय येईल, it is dt upon 2. Okay, is equal to 1 upon into 1 upon t square. ओके, किंवा असं लिहिलं तर चालेल, इंटू dt लिहिण्यापेक्षा डायरेक्ट काय लिहा 1 upon 2 कॉन्स्टंट आउटसाइड आणि याची व्हॅल्यू काय येईल राहिलेल्या टर्मची dt अपॉन t स्क्वेअर. सो याचं इंटिग्रेशन काय येईल बघा 1 upon 2 integration of 1 upon t square. So you can write this as what t raised to minus 2 dt. So t raised to minus 2 चा integration, yes, it becomes what? I will write here 1 upon 2. It is what t raised to minus 1 upon minus 1 plus c. म्हणजेच थोडक्यात काय येईल, it is t raised to minus 1 डिनॉमिनेटरला जाईल, हा मायनस इकडे घ्या. So it becomes what minus 1 upon 2t plus c. But what is the value of t? t ची व्हॅल्यू काय पुटअप केली होती आपण? Yes. So t is nothing but what? It is e raised to 2x plus 1. Okay. So ती व्हॅल्यू इथे रिसब्स्टिट्यूट करूया 1 upon 2. t is nothing but what? e raised to 2x plus 1 plus c. So this is value of our required integration. It is what? I is equal to minus 1 upon 2 into डिनॉमिनेटरला काय येईल e raised to 2x plus 1 plus c. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेल्या फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. Now we'll move to the last example. It is what from this type. Write down. It is what 2m cosec square x divided by 3 plus 2 cot x. Okay. So दिलेलं एक्झाम्पल आपण अगोदर लिहून घेऊया. इट इज व्हॉट लेट f of x is equal to cosec square x upon 3 plus 2 cot x. सो आता तुमच्या लक्षात येईल कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक स्क्वेअर. सो इट इज इझिली ऍडजस्टेबल. बट वाईल पुटिंग द सबस्टिट्यूशन पुट होल टर्म इज इक्वल टू टी, जेणेकरून तुम्हाला काय जास्त कॉम्प्लिकेशन होणार नाही. सो फर्स्ट आय विल राईट व्हॉट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 प्लस 2 कॉट x into dx. Okay. So put 3 plus 2 cot x into dx is equal to t. So differentiating above. Yes, differentiating above, it becomes what? 3 चा derivative 0, 2 as it is, cot x चा derivative काय येईल
minus, so I will write here it is minus 2 into cosec square x dx is equal to त्याच्याजवळ काय फक्त cosec square x आहे. सो त्याची व्हॅल्यू काढून घेऊया. सो cosec square x into dx is equal to काय भेटेल आपल्याला, इट इज मायनस dt अपॉन. सो हा जो इंटिग्रेशन 1 आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल बघा. therefore 1 becomes, yes, 1 ची व्हॅल्यू काय येईल बघा इथं. येस, yes. So 1 becomes, what is the value of 1? Check here. I is equal to integration of cosec square dx ची व्हॅल्यू काय आली. येस, इट इज मायनस dt अपॉन 2 आणि 1 अपॉन 3 प्लस 2 cot x ची व्हॅल्यू काय t. सो 1 अपॉन 3 प्लस 2 cot x इज इक्वल टू t इथं पुटअप करतो डिनॉमिनेटरला इनटू cosec स्क्वेअर dx ची व्हॅल्यू काय येईल मायनस dt अपॉन 2. So simply it is what, minus take outside minus 1 by 2. It is what, integration of 1 upon t into dt. So what is the integration of 1 upon t? It is log t. Okay. So काय आलं integration याचं minus 1 upon 2 into integration of 1 upon t is what, log c. But what is the value of t? t ची व्हॅल्यू काय पुटअप केली ती आपण बघा. ओके, it is what, 3 plus 2 cot x. ओके, सो तो 3 plus 2 cot x इथं आपण परत रिसब्स्टिट्यूट करूया. सो इट इज what, log of 3 plus 2 cot x plus c. So this is what, value of required integration. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, by using substitution you can find what, integration of given function. Okay, so next part we will continue in next lecture. Thank you.